पाहूयात मग. आपण बघतोय सध्या की दशमान परिमाणे आणि दशमान परिमाणांना आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो डेसिमल मेजर्स. मग या ठिकाणी बघा दैनंदिन जीवनात आपण लांबी, वस्तुमान आणि धारकता. लांबी म्हणजे लेंग्थ, वस्तुमान जे असतं आपलं मास किंवा वेट. तर मास आणि वेटमध्ये सुद्धा फरक असतो. परंतु आपण सध्या आपल्या लेव्हलवर एवढंच लक्षात ठेवायचं मास आणि वेट म्हणजे थोडक्यात इथं वस्तुमान म्हणजे वजन. धारकता म्हणजे कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय असतं तेही सांगतो. जर समजा लांबी मोजायची असेल, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची, तेव्हा त्याला आपण लेंग्थ म्हणत असतो. हं. त्याच्यानंतर एखाद्या वस्तूचं वजन मोजायचं असतं थोडक्यात. तर ते आपण किलोग्रॅममध्ये मोजतो म्हणजे त्याला वस्तुमान मोजतो आपण. आणि त्यानंतर एखादी वस्तू किती थोडक्यात म्हणजे एक पातळ वस्तू असते. जसं दूध असतं. हे लिटरमध्ये मोजलं जातं. म्हणजे ते थोडक्यात लिटर, मिलीलिटर म्हणजेच ती काय आहे थोडक्यात त्याची ती कॅपॅसिटी आहे. एखाद्या त्या भांड्याची कॅपॅसिटी असते ती. मग यालाच आपण थोडक्यात काय म्हणत असतो, दशमान पद्धती त्याला आपण मेट्रिक सिस्टम असं बी म्हणत असतो. आता मग मेट्रिक सिस्टममध्ये आपण जनरली काय-काय आहेत हे एकदा पाहून घेऊया. तर बघा बेसिक युनिट्स कोणते-कोणते आहेत? लांबी, लांबी मोजली जाते मीटरमध्ये आणि तिला दाखवलं जातं एम-लीटरमध्ये. वस्तुमान मास त्याला ग्रॅममध्ये मोजलं जातं आणि त्याला दाखवलं जातं स्मॉल जीने. कॅपॅसिटी म्हणजे धारकता ही लिटरमध्ये मोजली जाते आणि त्याला दाखवलं जातं एलमध्ये. लक्षात राहू द्यायचं आहे. आता महत्त्वाचा या ठिकाणी एक तक्ता आपण या ठिकाणी पाहतोय. तो म्हणजे हा चार्ट जो आहे तो बघा. किलो. आता हा क्रम लक्षात ठेवायचा. किलो, हेक्टो, डेका हे झाले थोडक्यात. हे बेस युनिट. मग त्याच्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल डेसी, सेंटी आणि मिली. बघा, हे म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं छोट्यापासून म्हणजे आपल्याला सांगता येतं मोठा आहे हा किलो. किलोपासून आपण काय करतोय हळू-हळू इकडे येतोय. बघा लक्षात राहू द्यायचं. म्हणजे इथं डेसी, त्यानंतर सेंटी आणि मिली इथं आपण उतरत आलेलो आहेत खाली-खाली. लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे हे या ठिकाणी हे युनिट आपल्याला सांगता येत असतात. ओके. आता मग मोठ्याकडून जात असताना आपण काय करायचं असतं, गुणाकार करायचा असतो. म्हणजे आता किलोकडून मिलीकडे यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर म्हणजे उजवीकडे ज्यावेळेला जायचं असतं, त्यावेळेला 10 ने गुणायचं असतं. म्हणजे कसं? बघा आता इथं किलोमधून आपण मीटरकडे जायचंय. इथं आता बघूयात मग एम म्हणजे केएमचं एम करायचंय. म्हणजे अगोदर आपल्याला ती कन्सेप्ट माहिती असली पाहिजे, की 1 किलोग्रॅम म्हणजे किती आहे? त्याच्यानंतर म्हणजे आता त्यांचं मेजरमेंट या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. आता आपण जर पाहिलं, तर बघा इथं आपण काय करू लेंथचं घेऊ अगोदर लेंथ. आपल्याला स्केल माहिती आहे आणि या स्केलवरती काय असतात छोटे-छोटे डॅश-डॅश असतात अशा आणि त्याच्यात 5 डॅश नंतर एक छोटी-मोठी असते पुन्हा. परत नंतर आणखी येतात आणि पुन्हा आणखी 5 येतात. पुन्हा आणखी पुढे जातात आणि पुन्हा आणखी 5 येतात. म्हणजे ज्यावेळेला 10 येणं ती काय होत असते, एकदम मोठी 10 नंतर मोठी डॅश असते. आणि मग ही जी 0 पासून त्या 10 पर्यंत जाते, म्हणजे ती बनत असते ती 1. म्हणजे ते ज्या 10 रेषा आहेत, त्या 10 काय आहेत त्यांना आपण मिलीमीटर असं म्हणत असतो. मग 10 मिलीमीटर लक्षात राहू द्यायचं आहे. 10 मिलीमीटरचा तयार होत असतो 1 सेंटीमीटर. काय तयार होतो? 1 सेंटीमीटर असतो. मग आपल्या स्केलवरती असे सेंटीमीटर दिलेले असतात. 1, 2, 3, 4 म्हणजे 10 मिलीमीटरचे किती होत असतो? 1 सेंटीमीटर होत असतो. मग असे अनेक सेंटीमीटर येतात. म्हणजे 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 मग असे 100 सेंटीमीटर तयार होतात. म्हणजे एकत्र येतात. मग असे 100 सेंटीमीटर
तयार होतात त्यावेळेला त्याचा तयार होत असतो 1 मीटर. काय तयार होत असतो? 1 मीटर तयार होत असतो. म्हणजे त्याला आपण तुम्ही फक्त एमनं सुद्धा दाखवू शकता. 1 एम म्हणजे 1 मीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके. मग आता आपण पाहूयात त्यानंतर आता असे 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर मग असे 1000 मीटर येतात आणि 1000 मीटरचा तयार होत असतो 1 किलोमीटर. 1000 मीटरचा काय तयार होत असतो? 1 किलोमीटर तयार होत असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. मग आता आपल्याला याच्यावरून हे सगळे युनिट काय होतात? पुढचे लक्षात येतात. लक्षात ठेवायचे आहेत. अगोदर आपण हीच कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे, की मीटर कशाला म्हणायचं? एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? तर 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता मग मोठं युनिट कोणतं आहे? तर ते आहे किलोमीटरचं. किलोमीटरचं जर युनिट आता किलोमीटरमधून आपल्याला बघा लक्षात राहू द्यायचं के-एम टू एम म्हणजे किलोमीटरमधून मीटरमध्ये काढायचं असेल तर काय करायचं? मल्टिप्लाय बाय थोडक्यात आपण काय करत असतो? मल्टिप्लाय करत असतो. तो म्हणजे 1000नं. हजारानं गुणायचं. म्हणजे आपल्याला सांगतंय तेवढं ते तयार होत असतं. आता मग बघा 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 इंटू 1000 म्हणजे 1000नं मल्टिप्लाय केलं म्हणजे ॲन्सर आलं 1000 मीटर. 2 किलोमीटर इज इक्वल टू 2 इंटू 1000 म्हणजे किती आला तो? 2000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर. ओके. या पद्धतीने हे तयार होतं. म्हणजे मोठ्यातून छोट्याकडे जायचं असेल, तर त्यावेळेला गुणाकार करायचा असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ही तीच कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे. असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्यानंतर आपण पुढे मग इथं बघा, इथं 10, 10, 10 म्हणजेच हे काय झाले 1000 झाले. मी डायरेक्ट तुम्हाला 1000नं सांगितलेलं आहे. आता लहानाकडून मोठ्याकडे जायचं असेल तर डिव्हाईड करायचं असतं. म्हणजे आपल्याला आता मीटरमधून किलोमीटर करायचं असेल थोडक्यात, तर त्यावेळेला आपल्याला भाग द्यायचा असतो, भागाकार करायचा असतो. बघा मीटरमधून किलोमीटरमध्ये जर करायचं असेल तर त्याला 1000नं भाग द्यायचा आहे. हे लक्षात राहू द्यायचं. बघा, मग आता उदाहरण तसंच पाहूयात आता. पाहूयात मग आता उदाहरण. जसं की मीटरचं 1000 मीटर आहे. त्याला आपल्याला किलोमीटरमध्ये करायचंय. तर मग 1000 मीटर त्याला 1000नं मल्टिप्लाय करा. हे तिन्ही 0 कॅन्सल होतील. उरला 1 म्हणजे 1 किलोमीटर झाला. म्हणजे तो 1 के-एम असा झाला. जर समजा आता आपण म्हटलं 2000 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर असा आपल्याला प्रश्न आला, तर आपल्याला काय करावं लागणार? थोडक्यात मग 2000 डिवायडेड बाय 1000 मग हे 0 कॅन्सल झाला 2 किलोमीटर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जर प्रश्न आला 1500 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर? 1.5 किलोमीटर. येस, गुड. म्हणजे इथं 1500 अपॉन 1000 मग हे 2 झिरो कॅन्सल झाले. मग आता इथे 15/10 आहेत. मग कोणत्याही संख्येच्या जर 10 खाली असला, तर काय करायचं त्या दोन्ही संख्यात पॉइंट देऊन टाकायचा असतो. एक दशांश अपूर्णांक इकडे सरकतो. जसं की आपण दशांश अपूर्णांक शिकलेलो आहोत. त्याच्यात हे तुम्हाला सांगितले. म्हणजे किती झाला 1.5 किलोमीटर म्हणजेच 1.5 किलोमीटर झालं. ठीक आहे. म्हणजे छोट्यातून मोठ्याकडे जायचं असेल, तर त्यावेळेला डिव्हाईड करा आणि मोठ्यातून छोट्याकडे जायचं असतं, त्यावेळेला काय करायचं आहे?
काय करायचंय त्यावेळेला मल्टिप्लाय करायचे. हे सगळे युनिट आहेत. बघा मग हे युनिट लक्षात ठेवण्यासाठी एक सेंटेन्स दिलेला आहे. सेंटेन्स म्हणजे किंग हेनरी डाईड बाय ड्रिंकिंग चॉकलेट मिल्क. हे वाक्य जर पाठ केलं तर तुमच्या लक्षात येईल. किंग म्हणजे केचा किलो, हेनरीचं एच म्हणजे हेक्टो, डाईड म्हणजे डेका, बाय म्हणजे बेस युनिट म्हणजे इथं मीटर, ग्रॅम आणि लिटर. त्यानंतर इथं ड्रिंकिंग म्हणजे इथं डी म्हणजे डेसी, चॉकलेट म्हणजे सी म्हणजे सेंटी आणि एम म्हणजे मिल्क म्हणजे मिली. ठीक आहे. चॉकलेट म्हणजे ते सेंटेन्स आहे, किंग हेनरी डाईड बाय ड्रिंकिंग चॉकलेट मिल्क. तर यामुळे काय होईल तुम्हाला ते आपल्याला हे वेगवेगळे युनिट्स पाहायला मिळतात. आता इथं काही उदाहरणं आहेत. ते उदाहरणं या ठिकाणी बघूयात. आता बघा, प्रश्न आहे पहिला, की थोडक्यात 7.5 किलोमीटर लांबीचे रूपांतर मीटर आणि सेंटीमीटरमध्ये करा. मग इथं आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला अगोदर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर एवढं माहीत पाहिजे. मग आता सरळ-सरळ आहे. 7.5 किलोमीटर इज इक्वल टू, आता याला काय करावं लागेल मग आपल्याला, 7.5 इंटू 1000. आता मीटरमध्ये करायचं म्हणजे थोडक्यात 1000 न करायचं असतं. आता मग याला काय करा, पॉइंट आहे हा, तर हे पॉइंट इकडे काय होईल, सरकेल. मग काय होईल म्हणजे इकडं एकानं सरकेल. आता 3 बघा 10 असते, तर 1 इकडं सरकला असता. म्हणजे इकडं 75 झाले असते. पण इथं पुढे आणखी 2 झिरो आहेत. म्हणजे ते 0 पुढे येणार. म्हणून मग मल्टिप्लिकेशन करताना या पद्धतीनं बनतो. ते बनले 7500 मीटर हे झाले तयार. त्याच्यानंतर सेंटीमीटरमध्ये करायचं असेल. आता मग या 7500ला पुन्हा मी ह्याच्यात आता आपल्याला माहिती आहे, बघा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग इथं 7500 मीटर्स आहेत. मग त्याला काय करायचं, त्या मीटरचं परत आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं, तर त्याला 100 मल्टिप्लाय करावं लागतंय. आणि मग याच्यावर काय करा, 2 शून्य आहेत, तर पुढचे 2 शून्य ह्या 100चे लावून टाका. म्हणजे आपलं ॲन्सर तयार झालं. ते म्हणजे थोडक्यात 7,50,000 सेंटीमीटर. ओके. या पद्धतीनं आपल्याला हे बघा इथं सोडवलेलं आहे. हे आपल्याला पाहायला मिळेल. ओके. या पद्धतीनं. तर हे तुम्हाला वाटेल हे काय आहे? अचानक हे वेगळं काय दिसायला लागलंय? तर ते सांगतो हां, काय आहे ते तर. हरकत नाही, पण हे तुम्ही सॉल्व्ह करून ठीक आहे. त्यानंतर आता परत आपल्याला इथं विचारलेलं आहे, की मासचं डेसिमल म्हणजे इथं बघा मिलीग्रॅम दिले आणि त्याचं आपल्याला ग्रॅममध्ये आणि किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे इथं बघा 5250 मिलीग्रॅम एम-जी म्हणजे मिलीग्रॅम. याचं रूपांतर आपल्याला ग्रॅममध्ये करायचं आहे आणि किलोग्रॅममध्ये करायचं आहे. जर समजा आता बघा, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 बघा 1000 मिलीग्रॅम म्हणजेच 1 ग्रॅम असतो आणि 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम असतो. हे लक्षात राहू द्यायचं. मग याच्यावरून आपल्याला तयार करावं लागेल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, इथं
छोटा दिलेला आहे. छोट्यातून आपल्याला मोठ्यात जायला सांगितलंय. म्हणून मग इथं एक एक गोष्ट आपण करणार, ते म्हणजे काय करणार, तर याला आपण जे काही आहे 5250 बरोबर? इथं क्लिअर 5250 याला मग अगोदर मिलीग्रॅमचं ग्रॅममध्ये करण्यासाठी त्याला 1000 न मल्टिप्लाय करा. ओके. आणि मग ज्यावेळेला आपल्याला 1000 मध्ये मल्टिप्लाय करायचं म्हणजे मिलीग्रॅमचं ग्रॅममध्ये करायचे, तर हे 0 गेलं. त्याच्यानंतर बघा हे 2 शून्य आहेत. तर त्या दिलेल्या संख्येच्या 2 पॉइंट नंतर संख्येनंतर पॉइंट द्यायचे म्हणजे ॲन्सर आलं 5.25 ओके. म्हणजे हे काय झालं? हे झालं ग्रॅम. आणि मग आता परत याला काय करायचं, आपल्याला किलोग्रॅममध्ये बी न्यायचंय. मग किलोग्रॅममध्ये न्यायचं असल्यावर परत पुन्हा 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग 1000 न मल्टिप्लाय केल्यानंतर हे 2 पॉइंट नंतर आहे पुन्हा आणखी इकडे काय होतील 2 पॉइंट इकडे 2 झिरो लागून तिसऱ्या वेळेला पॉइंट सरकेल आणि म्हणून मग आता संख्या तयार होईल 0.00525 या पद्धतीने हे झालं ग्रॅम, सॉरी किलोग्रॅम. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं अशा पद्धतीनं ही रचना आपल्याला करता येतं. हे लक्षात राहू द्यायचं. त्याच्यानंतर आता तिसरं प्रश्न आहे तो म्हणजे बघा 500 थोडक्यात आता आपण बघूया 500 मिलीलिटर बघा इथं अगोदर दिलेलं आहे 12 एल म्हणजे 12 लिटर आणि त्यानंतर 500 मिलीलिटर 8 लिटर आणि 750 मिलीलिटर यांची बेरीज किती लिटर येईल? असा प्रश्न आहे. बघा आता मग ह्याला सरळ-सरळ काय करायचं? लिटरचं ह्याचं कन्व्हर्जन करा ना. मिलीलिटरमध्येच करायचं. हे झालं किती? म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल 12 सॉरी 12,500 मिलीलिटर आणि हे किती आहे? 8,705 मिलीलिटर झाले. यांची ॲडिशन करायची आहे. 0, 5 त्याच्यानंतर इथं 1 कॅरी येईल. पुन्हा इथं 11 होईल आणि हा 1 हा 2 झाला. मग आता यांची काय झाली? यांची बेरीज करायची आता. ही बेरीज या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे किती झालं मग आता हे 21 लिटर आणि 250 मिलीलिटर हे बनलेलं आहे. चला तीच बेरीज आलेली आहे का? इथं यांची बेरीज दिलेली आहे. बघा हे 21.25 लिटर म्हणजेच इथं 21 लिटर आणि 250 मिलीलिटर अशा पद्धतीनं. आता एक प्रश्न आणखी पुढे आहे. एका गोळीचे वजन 250 मिलीग्रॅम आहे. अशा 4000 गोळ्यांचे एकूण वजन किती किलोग्रॅम होईल? बघा आता. म्हणजे प्रश्न कसा आहे? थोडा फिरवलेला आहे. आपल्याला प्रश्न विचारला, एका गोळीचं वजन इतकं आहे आणि मग 4000 गोळ्याचं वजन किलोग्रॅम, पण अगोदर मिलीग्रॅममध्येच काढूयात. म्हणजे बघा मग 4000 इंटू आपल्याला काय करायचं त्या गोळ्याचं, एक गोळीचं 250 आहे. तर यांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करावं लागेल. मग किती होईल आता हे? बघा, म्हणजेच इथं 25 नं ह्या 4 ला मल्टिप्लाय केलं तर ते झाले 100 बरोबर आणि मग आता हे उरलेले सगळे शून्य याच्यावर देऊन टाकू. 1, 2, 3 आणि 4 बघा म्हणजे आता हे काय तयार झालं? 10 थोडक्यात हे लाख 10 लाख तयार झाले. मग 10 लाखचं रूपांतर आपल्याला आता कशात करायचंय? किलोग्रॅममध्ये. आता हे मिलीग्रॅम आहे. मग आता किलोग्रॅममध्ये करायचं म्हणलं याला 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल. सॉरी डिव्हाईड करावं लागेल. आणि मग ह्याचे 3 झिरो कट, हे 3 झिरो कॅन्सल झाले. किती किलो झाले मग ते? 10 हे झाले 1000 किलोग्रॅम. म्हणजे या पद्धतीनं हे बघा ॲन्सर आपलं उरलेले आहेत 1 वर 3 झिरो म्हणजे हे इथं आपलं ॲन्सर आहे करेक्ट. 1000 किलोग्रॅम हे त्याचं रूपांतर झालेलं आहे. आता आता एक 5वं उदाहरण आहे ते म्हणजे
आपल्या व्हॉल्यूमचं. व्हॉल्यूम म्हणजेच काय असतं? धारकता म्हणजेच कॅपॅसिटी. ठीक आहे. आता बघूयात. आता थोडं हार्ड लेव्हलचं आहे हां हे. या ठिकाणी दिलेलं आहे, की एका पाण्याच्या टाकीचे आकारमान हे किती आहे? 2 चा म्हणजे 2 चा क्यूब 2 मीटर्स क्यूब आहे. म्हणजे 2 घनमीटर आहे. त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल? इथे नीट दिसत नाही तुम्हाला, पण मी इथे दिले हां. तो मला त्याची भाषा मला समजते. तुमच्या लक्षात येणार नाही. ते दिसलं की हे चिन्ह वेगवेगळे दिसतात त्यामुळे लक्षात येणार नाही. चला, आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची. 2 घनमीटर आहे. म्हणजे त्याला आपण 2 क्युबिक मीटर असं आपल्याला म्हणता येईल. पण आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. 1 क्युबिक मीटर इज इक्वल टू 1000 लिटर असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता 1 तेवढे असेल तर किती येतं आपल्याला लगेच लक्षात येतं आता. 2 चं असेल तर ते 2000 लिटर झालं. म्हणजे हे काय झालं हे 2 मीटर क्यूब म्हणजे 2000 लिटर झालं. आता पाण्याच्या टाकीचे आकारमान तेवढं आहे. त्या टाकीत पाणी किती बसेल असं विचारलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून मग आता आपण पाहूयात, की त्याच्यात आपण पाहिलेले आता जस्ट आन्सर बघा या ठिकाणी 2000 लिटर म्हणजे एक जर 2 मीटर क्यूब आहे, तर मग त्याचं उत्तर जे आहे त्याच्यात पाणी किती लिटर बसतं? तर ते म्हणजे 2000 लिटर. तर अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत, हे तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. मी तुम्हाला हे प्रश्न सरावाला टाकतो. ठीक आहे. समजले ना हा आजचा भाग जो आहे तो? यस. हं. तर ट्राय करा बघा. अजून आपण उद्याही यस. प्रॅक्टिस करणार आहे. थांबूया तिथं.